हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी मृण्मयी स्वराज मामूनकर. माझ्या डेली ब्लॉगिंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या दिवसामध्ये मी काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवतेच. आता ऑलमोस्ट सकाळचे 7:30 होतात आलेले आहेत आणि जस्ट मी उठलेली आहे. मी आता पुढे काय काय करणार आहे आणि काय काय डेली रुटीनमध्ये दाखवणार आहे ते मी तुम्हाला दाखवतेच. तर आता मग बघूया. ऑलमोस्ट अजून सगळे घरातले झोपलेले आहेत. सगळ्यांची उठण्याची वेळ तर झालेली आहे. तर मी सगळे उठायच्या आधी आपलं सगळं आपण आवरून घेऊ आणि लवकरच तुम्हाला भेटते. फ्रेशनअप होते. आमच्या इथे खाली स्वामींचा मठ सुद्धा आहे. सगळं आवरून घेऊ, नाश्त्याची वगैरे तयारी करू आणि भेटते मी तुम्हाला लवकरच. मी जस्ट आता फ्रेशनअप वगैरे झाली आहे आणि एका साईडला मी माझ्या नाश्त्याची तयारी पण करून ठेवली. तर तुम्हाला दाखवते मी आज काय करणार आहे. तर एका साईडला मी कणिक मळून ठेवली आहे. आपली गव्हाच्या पिठाची कणिक आहे ही. एका साईडला ती करून ठेवली आहे आणि एका साईडला जे स्टफिंग आहे, मसाला चपाती, चहासोबत मसाला चपाती खूप छान लागते. तर त्याची ही स्टफिंग. तर एका साईडला एक कांदा घेतला आहे, थोडी हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि लसूण ठेचून घेतलं आहे. इथे धना जिरा पावडर, थोडंसं मीठ आणि ओवा आणि हळद आणि मसाला. तर ही अशी आपल्या मसाला चपातीची तयारी झालेली आहे. तर मी तुम्हाला स्टफिंग दाखवते. फर्स्ट मी इथे घेतला आहे कांदा, नंतर थोडीशी हिरवी मिरची, नंतर थोडंसं आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं, थोडासा ओवा, धना जिरा पावडर, थोडंसं मीठ, थोडीशी हळद, जिरं, थोडासा मसाला. हे सगळं आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. आता आपले स्टफिंग त्यामध्ये ठेवून घ्यायचं. इथे
पोळी लाटून झाल्यानंतर तुम्हाला शिजून द्यायची. थोडंसं तेल लावून घ्यायचं, व्यवस्थित पोळी शेकून द्यायची. नाश्ता तयार आहे, मसाला चपाती आणि चाय. वाव, चहा किती सुंदर स्मेल करतो. आता जबरदस्ती मी याला उठवून आणले. जस्ट अंघोळ करून आता देवपूजेला लागलाय. पूजा झाल्यानंतर आम्ही नाश्ता करून घेऊ. दाखवू तुम्हालाच नक्कीच. मी आणि माझी बहीण आता नाश्ता करायला बसलोय. नाश्ता करतात. बघू त्यांना आवडते का मसाला चपाती. छान आहे. कशी आहे मसाला चपाती? छान आहे. नाश्ता करायला बसलेत. त्यांची आता आपण रिॲक्शन बघूया, त्यांना आवडते की नाही. आता मी घेतले, खाऊन बघतो, मग तुम्हाला मी सांगतो काय कंडिशन आहे. कशी आहे? एकदम मस्त. आवडली? नक्की आवडली? एक नंबर. ओके. थोडंसं घरातला कचरा वगैरे आपण काढून घेऊ. कचरा वगैरे झाला की मग आपण दुपारच्या जेवणाला लागू. त्याआधी आम्हाला एका ठिकाणी जायचे आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेन ब्लॉगमध्ये. मी आणि स्वराज आता निघालो आहोत लोअर परेलला जायला. तिथे जाऊन दाखवेनच कुठे जातोय आम्ही ते. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आम्ही लोअर परेलला चाललो आहे. तर इकडच्या लोअर परेलच्या आम्ही विशाल शिंदे यांच्या त्रिमूर्ती आर्ट स्टुडिओला आलो आहे. तर मी तुम्हाला दाखवते. इथे त्यांच्या मूर्त्या आहेत. आमची स्वामींची मूर्ती आम्ही इथे रिपेंट करायला दिली होती. सुंदर मूर्त्या आहेत, एकदम छोट्या छोट्या. छान छान आहे तिथे. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आणि सुबक मूर्त्या त्यांनी रेडी करून ठेवल्यात. खूप छान असं काम केलं त्यांनी. एकदा नक्की विजिट करा त्रिमूर्ती आर्ट स्टुडिओ, रोल परेल.
खूप छान असं त्यांचे रेखीव काम आहे. अशा मूर्त्या तुम्हाला कुठेच नाही भेटणार. देवीचे मुकुट वगैरे खूप छान आहेत. खूप आय थिंक सो आमची स्वामींची मूर्ती पण रेडी आहे. हे बघा, मस्त रेडी केलं त्यांनी आमच्या स्वामींची मूर्ती. इथे हा त्यांचा कारखाना आहे मूर्त्यांचा. सगळ्या इको फ्रेंडली मूर्ती आहेत. काय बोललास? हा, तिकडे उडाला होता काहीतरी वाटलं जस्ट आता आम्ही घरी पोचलोय, सगळं सामान आणि स्वामींना घेऊन. आजचा लंचचा मेन्यू मला काही माहिती नाही आहे. मम्मी आणि बहिणीने लंचचा काहीतरी केलं असेल. घरी जाऊन बघूया आपण काय मेन्यू आहे तो लंचचा. नक्कीच काहीतरी स्पेशल असेल. आजचा लंचचा मेन्यू एकदम सिम्पल आणि स्वीट आहे. राईस, डाळ आणि वांग्याचं भरीत. लाईक वांग्याचा ठेचा कसा असतो तसं वांग्याचं भरीत. मी नक्कीच तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवेन. मम्मीने आणि बहिणीने बनवले आहे. आता लवकर जेवून घेते आणि पुढे आपण काय करणार आहोत ते नक्कीच तुम्हाला दाखवते. टिल देन, हाय. आम्ही आता निघालोय आत्याच्या घरी. आत्याने आम्हाला जेवणासाठी इन्व्हाइट केलं होतं. आणि आता तिथे जातो. पोचल्यानंतर मी तिकडे सगळ्यांची ओळख करून देते तुमची. बाय. आम्ही आता जस्ट निघालोय. ॲज युजल ट्रिपल सीट जातोय. सिद्धी, मी आणि स्वराज. आता तिथे पोचल्यानंतर भेटते तुम्हाला. आम्ही आता जस्ट आत्याकडे पोचलोय. आमच्या आत्याकडे अधिष्ठान पण आहे. तुम्ही दर्शन घ्या. चला आता पुढे. आता आपण वर जाऊया. देते मी तुमची सगळ्यांची ओळख करून. हा कुमार. नमस्कार. हे काका आमचे. काका एकदम बघा ते एकदम कॉन्फिडन्स. आत्या आणि मानसी बाहेर गेलेत. त्यांची नंतर देते ओळख करून. ही मानसी. हाय बोल. आणि ही आत्या. हाय. तिने आमच्यासाठी स्पेशल जेवण केलंय तर तुम्हाला दाखवते तिने काय जेवण केलं. मानसी दे. तिने असं मस्त जेवण केलंय. चण्याची भाजी, कढी, भात आणि चपाती. तिची कढी खूप स्पेशल आहे. तुम्हाला रेसिपी मी नक्कीच दाखवेन. आत्याची कढी.